तर सुरेश धस सध्या ब्रँड आहेत. एखादा वाजला की बाकी सगळे फुसके असं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे. मी कधीही मंत्रिपद मागायला गेलो नव्हतो असं देखील जयकुमार गोरेंनी म्हटलं. तुम्ही पैशाच्या योजना आणू नका सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. आर पाटलांनी तंटामुक्त योजना आणली होती असं देखील सुरेश धस यांनी म्हटलं. अरे प्रचंड अडचणी असताना जयकुमार गोरे सारख्या सामान्यातल्या सामान्य घरातल्या एका युवकाला भारतीय जनता पक्षाने एवढं दिलंय. भारतीय जनता पक्षाच्या सैनिकाचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं. म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन. धस साहेबांचं भाषण झालं मी काय बोलावं असं माझ्याकडे राहिलेलंच नाही, कारण धस सध्या ब्रँड आहे. आणि एकदा धसांचा ब्रँड वाढला की बाकी तुझं ब्रँड फुस असतात, अशा पद्धतीची परिस्थिती. पण धस साहेब आणि आम्ही संघर्षातनं उभी राहिलेली कार्यक्रम. आर पाटलांनी फुकटच्या ज्या योजना आणल्या, तुम्ही पैशाच्या योजना आणू नका. आर कशात प्रसिद्ध झाला माहितीये का? तंटामुक्ती योजना आरचीच होती. तुम्हाला सांगतो, तंटामुक्तीचे अध्यक्ष लोक खुश. बिगर पैशाच्या योजना काहीतरी डोक्यात आणा. आणि आता गाव सपाट करण्याचं ते त्याच्यात 25-15 मध्ये ऍड करा.